शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात नेहमी आपल्या देवपूजेपासूनच होत असते. आता इथे माझी पण तशी सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी आज आहे गुरुवार आणि आता इथे घरामधली ना सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे. आता इथे बाहेर पण मी ना छान असं तुळशी वृंदावन बनवलेलं आहे. गावाला खूप दिवसाचं माझं तुळशी वृंदावन बनवायचं राहिलेलं होतं. मी पण ना कधीच बनविल पण आम्हाला आहे ना ते लोकच येत नव्हते बनवण्यासाठी. पण मग आता मी गावाला भरपूर दिवस राहिली तर मी हे तुळशी वृंदावन पण बनवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चला आता तुळशीची पण पूजा करून घेते आणि छान वाटतं. घरासमोर तुळस ही पाहिजेच आपली. आणि त्याच्यानंतर आहे ना आता सकाळी सकाळची इथे बघू शकता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि सकाळी सकाळीच आहे ना इथे ना गाई वगैरे पण चरण्यासाठी जात असतात. इथून रस्त्यावरूनच छान वाटतं. सकाळची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आता मी माझ्या केसांसाठी ना काही बनवतच असते. आता इथे बघा 1 चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा तांदूळ घेतलेले, ते ना भिजत ठेवायचे. आता तुम्हाला जेव्हा लावायचे तेव्हा 2-3 तास भिजत ठेवले तरी पण चालतील. आता तुम्ही असंही हे पाणी लावू शकता केसांना, पण मग मी हे पाणी ना मी उकळून घेणार आहे, याचं अर्ध करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थंड झाल्यावर केसांना लावून घ्यायचं. छान असं मुळाशी लावायचं. आणि त्याने काय होतं माहिती का, आपले केस गळती पण कमी होते आणि आपली केस एवढे सिल्की होतात ना, आपल्याला कंडिशनर पण लावायची गरज पडत नाही. हे बघा, मी माझ्या केसांसाठी असं काही ना काही करतच असते रेमेडी. त्याच्यानंतर आज आहे ना मस्त आमची गाय जणलेली आहे. नेहमी मी बघा गाय जणल्यानंतर व्हिडिओ टाकतच असते, कारण का आमच्याकडे गाई भरपूर आहे. आणि छान असं मस्त आता 3 दिवस आम्हाला मस्त गाईचं कोवळं दूध असतं ते खायला भेटणार आहे, कारण का याच्यामध्ये खूप पौष्टिकता आहे. चला हे बघा, आत्ताच गाईचं दूध काढून आणलं आहे. आता मी ते छान असं शिजवते सर्वांसाठी आणि मी पण खाणार आहे. चला त्याच्यानंतर आहे ना आज आहे ना सौरव आणि गौरव हे दोघं जण भाऊ आहे. आणि त्यांना आहे ना त्यांच्या बाबांनी छत्रे आणलेले आहे, म्हणजे माझ्या जेठांनी. तर इथं आहे ना त्यांचं कधीचं चालू होतं, बाबा आम्हाला छत्रे आणा म्हणून. कारण का मोठ्यांना सर्वांना छत्र्या आणलेल्या होत्या. ते मोठे शाळेत जातात, हे पण आहे ना अंगणवाडीत जातात. पण त्यांना छत्र्या नव्हत्या तर रोज सांगायचे, बाबा मला छत्री घेऊन या म्हणून. शेवटी त्यांच्या बाबांनी मस्त त्यांना छत्र्या आणल्या आणि त्यांना बघा किती आनंद झालेला आहे. असे छोट्या मुलांना अशा काही गोष्टी दिल्या ना खूप आनंद होतो, त्यांचा वेगळाच आनंद असतो. त्याच्यानंतर आज आहे ना पाऊस आहे ना उघडा आहे गावाला. 8-10 दिवसापासून सारखा थोडा पाऊस चालूच होता. त्याच्यामुळे ना गावाला खूप म्हणजे खूपच थंडी होती. आणि आज पाऊस उघडायचं छान वाटतं वातावरण गावाला. बघू शकता ह्या पद्धतीने. चला इथेच एंड करते. बाय.